विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 4.2 ला सुरुवात केलेली होती. शिवाय आपण मागील 2 व्हिडिओजमध्ये इंटिग्रेशनच्या ज्या वेगवेगळ्या टाइप्स आहेत त्या वेगवेगळ्या टाइपच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथडच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत. त्यात आपण फर्स्ट पार्ट जो पहिला एक्सरसाइज 4.2 चा त्याच्यामध्ये आपण बाय पार्टचे काही एक्झाम्पल्स पाहिले. आपण जो सेकंड पार्ट कंप्लीट केलेला आहे लेटेस्ट, त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशनच्या मेथड जे आहेत त्याच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणजे डिफाईन इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना सबस्टिट्यूशन जी मेथड आपण अप्लाय केली त्यात अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे इंटरचेंज वेगळ्या याच्यात चेंज करायला लागतात. म्हणजे त्यांच्या व्हेरिएबल जर चेंज झाला तर त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा चेंज होतात. हेही आपण मागील एक्सरसाइज 4.2 च्या सेकंड पार्ट मध्ये पाहिलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये आज जे नवीन तिसरा आणि शेवटचा जो पार्ट पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत, प्रॉपर्टीज ऑफ डिफाईन इंटिग्रल, या प्रॉपर्टीच्या सहाय्याने यांचा यूज करून आपण एक्झाम्पल जे आहेत ती सॉल्व्ह करणार आहोत. त्यात आपण ज्या 8 प्रॉपर्टीज टोटल पाहिलेल्या आहेत त्यातली पहिली प्रॉपर्टी जी होती त्यात इंटिग्रल a to a f of x dx इज इक्वल टू डायरेक्टली 0 होतं. म्हणजे जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे सेम असतील तर अशा वेळेला इंटिग्रल जे आहे ते डायरेक्टली 0 असणार आहे. सेकंड प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे इंटिग्रल a to b f of x dx इज इक्वल टू मायनस इंटिग्रल b to a f of x dx. यात देखील आपण जे पाहत आहोत यात जर आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे इंटरचेंज केले तर ते इंटरचेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये साईनने जो आहे तो फरक पडणार आहे. म्हणजे ऑपोजिट साईन त्याला असणार आहे जर आपण ते इंटरचेंज अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट केले तर. तिसरी प्रॉपर्टी आपण जी पाहिलेली आहे त्यात आपण आपल्याला व्हेरिएबल सुद्धा चेंज करता येतो. ज्यात इंटिग्रल a to b f of x dx इज इक्वल टू आपण इंटिग्रल a to b f of t dt या प्रकारे आपण त्याला वापरू शकतो. म्हणजे आपण व्हेरिएबल देखील त्या ठिकाणी चेंज करू शकतो कारण ते त्या व्हेरिएबलवरती डिपेंड राहत नाही. त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतं ते अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. नंतर आपण 4th नंबरची जी प्रॉपर्टी पाहिली त्यामध्ये इफ a लेस दॅन c लेस दॅन b असं असेल, म्हणजे a आणि b च्या बिटवीन मध्ये जर c असेल तर अशा वेळेला आपण इंटिग्रल a टू b f of x याला एक्सपांड करू शकतो. ते एक्सपांड या पद्धतीने होतं की इंटिग्रल a टू c f of x dx प्लस इंटिग्रल c टू b f of x dx या प्रकारे आपण त्याला एक्सपांड करू शकतो. मग त्यात बिटवीन एक किंवा एकापेक्षा जास्त जरी नंबर्स असले तरी पण आपण त्याला एक्सपांड करताना त्याच्या ऍडिशन मध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे एक्सपांड करू शकतो असं आपण पाहिलेलं आहे. नंतर आपण 5th नंबरची जी प्रॉपर्टी पाहिली ती आहे इंटिग्रल 0 टू a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू a f of a मायनस x dx. या पद्धतीने आपण त्या ठिकाणी x ऐवजी a मायनस x जो आहे तो रिप्लेस करू शकतो, म्हणजे अप्पर लिमिट मायनस x या पद्धतीने. शिवाय याच प्रॉपर्टीला आपण जर अजून मॉडिफाईड केलं तर 6 नंबरची आपण जी प्रॉपर्टी पाहिली आहे ती आहे इंटिग्रल a टू b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रल a टू b f of a प्लस b मायनस x dx. या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा आपण a प्लस b म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांची ऍडिशन मायनस x त्या ठिकाणी x ऐवजी रिप्लेस करू शकतो अशी ती प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण जी पाहिली आहे 7th नंबरची, त्या प्रॉपर्टीमध्ये इंटिग्रल 0 टू 2a f of x dx असेल तर इक्वल टू 0 टू a त्याला आपण इंटिग्रल 0 टू a करू शकतो आहोत. आणि शिवाय f of x प्लस f of 2a मायनस x dx अशा पद्धतीने आपण त्याचं इंटिग्रल जे आहे ते एक्सपांड करू शकतो. आणि जी लास्ट आपण प्रॉपर्टी पाहिली 8 नंबरची, त्यात आपल्याला जर ते दिलेलं फंक्शन जे आहे त्याच्यात इव्हन आणि ऑड फंक्शन या प्रकारे आपल्याला चेकआउट करायचं आहे. पण त्यात कोणत्या प्रकारच्या फंक्शन्सला करायचं, त्या ठिकाणी इंटिग्रल मायनस a टू a असेल, म्हणजेच मॅग्निट्यूड सेम असेल अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांचा, आणि जर फक्त साइन अपोजिट असेल तर अशा वेळेला आपण ती प्रॉपर्टी जी आहे ती यूज करू शकतो. मग त्यात इंटिग्रल मायनस a टू a f of x dx इज इक्वल टू 2 टाइम्स इंटिग्रल 0 टू a f of x dx असेल व्हेन किंवा इफ f of x इज इव्हन फंक्शन. आणि जर f of x इज ऑड फंक्शन असेल तर डायरेक्टली आन्सर जे आहे ते आपण 0 लिहू शकणार आहोत. या 8 प्रॉपर्टीच्या सहाय्याने आपण हा जो शेवटचा लास्ट पार्ट आहे एक्सरसाइज 4.2 चा थर्ड, त्यात आपण बघणार आहोत त्या टाइपचे एक्झाम्पल्स. तर एक्सरसाइज 4.2 मधील थर्ड इव्हॅल्युएट आपण जे प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट इंटिग्रल आहे त्यावरचे एक्झाम्पल्स आता बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रल 0 टू a 1 अपॉन x प्लस अंडर रूट a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. नेहमीप्रमाणे आय म्हणल्यानंतर या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ऑफकोर्स इथे आता आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायला लागते आणि अंडर रूट a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आहे अशा वेळेला आपण x इज इक्वल टू साइन किंवा कॉस थिटा आपल्याला पुट करता येतो. तर सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करतोय तर x इज इक्वल टू a साइन थिटा पुट केला, देअरफॉर काय होईल, मग हा a इकडे येईल तर साइन थिटा इज इक्वल टू x अपॉन a होईल आणि साइन इनव्हर्स ऑफ म्हणजेच थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a त्याला असं लिहिता येईल. लिमिट चेंज करताना आपल्याला लागेल, याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट केल्यावरती हा dx इक्वल टू a साइनचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस थिटा आणि हा डी थिटा. बाकी व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करायला हरकत नाही. त्याच्या आधी लिमिट पण चेंज होत आहे व्हेन
एक्स इज इक्वल टू 0, लिमिट 0 टू ए आहे ते चेंज होईल. तर थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 0 अपॉन ए. एक्स ऐवजी आपण 0 रिप्लेस केला, साइन वर 0 झाला, साइन वर 0 जो येतो 0 येतो. नंतर व्हेन एक्स इज इक्वल टू ए, ज्यावेळेला एक्स जो आहे तो जर ए असेल तर ए अपॉन ए म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ 1 येईल. आणि साइन इनव्हर्स 1 कधी येतो तर तो येतोय पाय बाय 2 ला. म्हणून या ठिकाणी थिटा जो होता पाय बाय 2 मिळेल. म्हणजे आपलं जे लिमिट आहे ते 0 टू ए ऐवजी 0 टू पाय बाय 2 असे कन्वर्ट झालेले आहे. तर आपण आय मध्ये व्हॅल्यू ठेवूया. आय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 1 अपॉन इन द प्लेस ऑफ एक्स रिप्लेस ए साइन थिटा अंडर रूट इन द प्लेस ऑफ ए स्क्वेअर ऍज इट इज एक्स इज ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आणि हा पूर्ण डीएक्स ऐवजी हे जे दिसतंय डीएक्स त्याच्या ऐवजी ए कॉस थिटा डी थिटा असं आपल्याला लिहिता येईल. याला आता सिम्प्लिफाय करूया. इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 1 अपॉन ए साइन थिटा ऍज इट इज प्लस ए स्क्वेअर हा जो येतो कॉमन निघतोय इंटिग्रलच्या बाहेर आणि सॉरी स्क्वेअर रूटच्या बाहेर. आणि इथे हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा फक्त राहील. आणि हा ए कॉस थिटा डी थिटा. त्यानंतर इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 1 अपॉन ए साइन थिटा प्लस ए स्क्वेअर आणि ते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जो आहे त्याचा फॉर्म्युलाच आहे. अगेन आयडेंटिटी तर इथे येईल अंडर रूट कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे त्यानुसार. आणि इथे ए कॉस थिटा इकडे लिहिला आणि हा डी थिटा इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 ए कॉस थिटा सॉरी हे स्क्वेअर रूट काढल्यानंतर तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर तो ए होऊन जाईल. कारण मी त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर पण काढून टाकलं आणि त्याचा स्क्वेअर रूट ए इथे तो ए आणि हा अपॉनचा ए कॉमन निघून इथे येईल साइन थिटा प्लस हा इथे फक्त कॉस थिटा आणि हा डी थिटा. मग हा ए आणि हा ए कॅन्सल होऊन जाईल. रिमेनिंग टर्म जी दिसते त्याला आपण त्या पूर्ण आय जो आपल्याला मिळालेला आहे त्याला आपण मानूयात फर्स्ट. सेब इज फर्स्ट हा आय आहे. नंतर आपण अशा वेळेला प्रॉपर्टी युज करतो. जनरली आपण जे फंक्शन दिसतं या ठिकाणी कॉस अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि आपल्याकडे आलेले जे फॉर्म्युले आहेत शिवाय इथे पाय बाय 2 दिसतं. म्हणजे ते एक लॉजिकल थिंकिंग केल्यानंतर प्रॉपर्टी जर आपण युज केली प्रॉपर्टी फर्स्ट जी आपण युज करतो आहोत ती प्रॉपर्टी तर इथे काय होईल बघा. इथे ज्या ज्या ठिकाणी थिटा आहे त्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस थिटा रिप्लेस होईल इन द प्लेस ऑफ युझिंग प्रॉपर्टी. आपण प्रॉपर्टी युज करतो आहोत. प्रॉपर्टीचा युज करून आपण ज्या ज्या ठिकाणी थिटा आहे त्या ठिकाणी साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे पाय बाय 2 मायनस थिटा रिप्लेस केला प्लस कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. तर रिप्लेस केल्यानंतर अलाइड अँगलचे फॉर्म्युले जर युज केले तर आपल्याला काय मिळतंय बघा. कॉस पाय बाय 2 आहे. पाय बाय 2 चा कॉसचा साइन होतो आणि क्वाड्रंट फर्स्ट आहे. प्रत्येक ठिकाणी क्वाड्रंट फर्स्ट आहे म्हणून हा कॉस थिटा होईल हा साइन थिटा होईल आणि हा डी थिटा. फायनली 0 टू पाय बाय 2 हा साइन थिटा अपॉनला हा सुद्धा आधी लिहितो साइन थिटा प्लस कॉस थिटा. फक्त व्यवस्थित लिहिलं बाकी काहीच नाही. याला म्हणा सेकंड. तुम्ही जर आय आणि हा नवीन मिळालेला आय यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर आपल्याला छेद त्याचा समान दिसतोय. आपण अशा वेळेला ऍडिंग करतो. ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड. जर आपण फर्स्ट अँड सेकंडची ऍडिशन केली तर हा ट्वाइस आय होईल. आय प्लस आय इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 तसाच राहील. आणि या दोघांची ऍडिशन करता इथे येईल साइन थिटा प्लस कॉस थिटा. छेद समान आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणून तो ऍज इट इज असेल साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि हा डी थिटा. फायनली हा साइन थिटा प्लस कॉस थिटा हा अपॉनचा कॅन्सल होऊन इथे येईल आय इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 आणि इथे फक्त राहणार आहे ते 1 डी थिटा. आता 1 चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे ते येते फक्त थिटा 0 टू पाय बाय 2. फायनली याचा आन्सर जे आहे ते कसं मिळेल बघा. आपल्याला अप्पर लिमिट आधी ठेवायला लागतं. तर इथे येईल पाय बाय 2 मायनस थिटा मायनस 0 येईल कारण आपण जे लोअर लिमिट आहे ते 0 आहे. पाय बाय 2 मायनस 0 आणि फायनली आपल्याला जे आन्सर मिळत आहे
ते 2i इज इक्वल टू π/2, तर i इज इक्वल टू π/4. हा 2 इकडे आणल्यानंतर हे आपल्याला मिळणार आहे. फायनली नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 2. बघा हे दोघी एक्झाम्पल्सला एक सेम फॉर्मॅट वापरायचा आहे. तो कसा बघा, एक्झॅक्टली आपण मागच्या प्रमाणेच जी प्रॉपर्टी युज केली आहे तीच प्रॉपर्टी इथे युज करणार आहोत. अशा वेळेला जर त्याच प्रॉपर्टीचा आपल्याला फायदा होतो. तर ती प्रॉपर्टी जर मी युज करतो, तुमच्या समोर स्क्रीनमध्ये स्क्रीनवरती दिसत असेल, तर ती प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीचा मी या ठिकाणी युज करतोय. तर इथे मला रिप्लेस करायचा आहे इन द प्लेस ऑफ x π/2 - x. म्हणजेच या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय x, त्या ठिकाणी आपल्याला π/2 - x जो आहे तो रिप्लेस करायचा, अशी आपली प्रॉपर्टी आहे. आपण त्या प्रॉपर्टीचा या ठिकाणी युज करतो आहोत. तर इक्वल टू इंटिग्रल 0 टू π/2. अगेन आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला जर युज केला, तर अलाइड अँगलचा फॉर्म्युला युज केल्यावर तिथे आपल्याला डायरेक्टली कॉट x मिळणार आहे. फर्स्टच क्वाड्रंट आहे, π/2 असताना टॅनचा कॉट होतो आणि कॉट म्हणजेच 1/tan असतो. इथे लॉग ऑफ tan x होईल, 1/tan x आणि हा परत वरती टॅन गेल्यानंतर इंटिग्रल 0 टू π/2 लॉग ऑफ tan x ब्रॅकेट टू -1 होईल. वरती त्याला जर आपण लॉ ऑफ इंडेक्सेस वापरलं तर -1 परत पुढे येईल. लॉगच्या नियमानुसार आपला जो लॉगचा लॉ आहे, लॉ ऑफ एक्सपोनंट, त्यानुसार परत हा लॉग ऑफ tan x आपल्याला मिळतो आहे आणि हाच आहे आपला -i. म्हणजे हा i ही मायनस साईन, तो -i मिळेल. i इक्वल टू -i मिळाला म्हणजे 2i इज इक्वल टू 0. therefore i इज इक्वल टू आपल्याला 0 मिळतो. म्हणजेच हे इंटिग्रल जे आहे ते 0 आहे. एक्झॅक्टली सेम वे याला देखील सॉल्व्ह करायचं होईल. तर आधी याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. इंटिग्रल 0 टू 1 लॉग ऑफ 1 - x अपॉन x dx होईल. तर प्रॉपर्टी जर आपण युज केली, तीच प्रॉपर्टी जी आपण इथे वापरलेली आहे, ही प्रॉपर्टी जर युज केली तिथे रिप्लेस करायला लागणार. इन द प्लेस ऑफ x रिप्लेस 1 - x, कारण इथे a जो आहे तो 1 आहे. आपली जी प्रॉपर्टी आहे f ऑफ a - x त्या ठिकाणी रिप्लेस करायचं. इथे a ऐवजी 1 आहे, तर 1 - x रिप्लेस केलं, तसं इथे 1 अपॉनला 1 - x या ठिकाणी येईल. याला सिम्प्लिफाय करूयात. इंटिग्रल 0 टू 1 लॉग ऑफ 1 मायनस आणि प्लस कॅन्सल होऊन जाईल, फक्त x इथे येईल, अपॉनला येईल 1 - x. आता आपण लॉ ऑफ क्वोशंट वापरूया. इंटिग्रल 0 टू 1 लॉ ऑफ क्वोशंट जर इथे वापरला तर लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ 1 - x या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे. आणि जर आपण हा क्रम बदलला तर त्यासाठी आपल्याला मायनस साइन कॉमन काढायला लागणार. इथून जर मी मायनस साइन कॉमन काढली, इंटिग्रल 0 टू 1 इथे येईल लॉग ऑफ 1 - x आणि हा मायनस लॉग ऑफ x असं याला लिहिता येईल. आणि याला परत आपण लॉ ऑफ क्वोशंट जर अप्लाय केला याच्यावरती, तर इथे लॉग ऑफ 1 - x अपॉन x असं लिहिता येईल. आणि हा परत आपला i जो आहे तो रिपीट झालेला आहे. बघा, हा तो i आहे रिपीट झालेला, त्यामुळे आपण त्याचा क्रम बदलण्यासाठी मायनस साइन जी आहे ती कॉमन काढली होती. आणि हा परत -i मिळाला, हा i आहे. परत त्याला इकडे आला तर हा 2i इज इक्वल टू 0 होईल. therefore इथे देखील आपल्याला i इक्वल टू परत 0 मिळतो. 6 आणि 7 नंबरचा एक्झाम्पल बघूयात. यात एक्झाम्पल्स मध्ये एक कॉमन गोष्ट दिसते दोघे एक्झाम्पल्स मध्ये, ते आहे -3 टू 3 आणि -π/2 टू π/2. म्हणजे याचा अर्थ काय होतो की इथे मॅग्निट्यूड सेम आहे आणि साइन त्यांची जर अपोजिट असेल, वेगवेगळी असेल, तर अशा वेळेला आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे ज्या ठिकाणी इव्हन आणि ऑड फंक्शन आपण चेक करतो. तर आधी आपण ते काम करूयात. हिअर f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x या ठिकाणी जो दिसतोय तो आहे x³ अपॉन 9 मायनस x². आपण याला x ऐवजी -x रिप्लेस करतो अशा वेळेला, ज्या वेळेला आपल्याला इव्हन किंवा ऑड फंक्शन चेक करायचं आहे त्यावेळेला. इथे f ऑफ -x इज इक्वल टू काय येईल बघा, इन द प्लेस ऑफ x रिप्लेस -x अपॉन 9 मायनस x². याला सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला काय मिळते, हा -x³ मिळेल. अपॉनला हा 9, हा मायनस, हा प्लसच राहील. म्हणजे फायनली आपल्याला हा -f ऑफ x मिळालेला आहे. म्हणजे f ऑफ -x जर आपल्याला f ऑफ x मिळत असेल, -f ऑफ x, therefore f ऑफ x इज ऑड फंक्शन. अशा वेळेला ते फंक्शन जे आहे ते ऑड फंक्शन असेल. आणि म्हणून डायरेक्टली इंटिग्रल -3 टू 3 जे आहे ते आपल्याला 0 मिळतं. या आपल्या प्रॉपर्टीनुसार, आपण जी प्रॉपर्टी पाहतो आहोत या प्रॉपर्टीमध्ये जर f ऑफ -x इक्वल टू -f ऑफ x येतो, म्हणजेच ते जर फंक्शन ऑड असेल तर अशा वेळेला डायरेक्टली आन्सर 0 आहे. सेम आपण या ठिकाणी अप्लाय करूयात. तर इथे अप्लाय केल्यावरती काय होईल बघा, सेम सुरुवातीला इथे जे दिसतंय f ऑफ x तो लिहून घेऊयात. हिअर f ऑफ x इज इक्वल टू लॉग ऑफ 2 प्लस साइन x अपॉन 2 मायनस साइन x.
आणि याला एक्स ऐवजी मायनस एक्स रिप्लेस करूयात, तर लॉग ऑफ इथे 2 प्लस साइन ऑफ मायनस एक्स अपॉन 2 मायनस साइन ऑफ मायनस एक्स. अगेन इथे लॉग ऑफ 2 प्लस, तर इथे मायनस साइन एक्स होऊन जाईल, कारण साइन ऑफ मायनस थिटा जो आहे तो मायनस साइन थिटा येतो, त्यानुसार ते 2 हा देखील प्लस साइन एक्स होऊन जाईल, म्हणजे ऑपोजिट झाले. आणि यांचं जर आपण इंटरचेंज केलं तर आपली प्रॉपर्टीज आहे लॉगरिथमची, त्यानुसार आपल्याला अंश आणि छेद यांची अदला बदल केली तिथे मायनस साइन येते. इथे मायनस साइन आली म्हणजे हा संपूर्ण जो फंक्शन आपल्याला दिसत आहे ते फंक्शन आपलं एफ ऑफ एक्सच आहे आणि त्याला मायनस साइन आलेली आहे. म्हणजे अगेन आपल्याला सेम मिळालं काय, तर एफ ऑफ एक्स इज अँड ऑड फंक्शन. आणि जर ते ऑड फंक्शन आहे तर डायरेक्ट इंटिग्रल जे आहे, देअरफॉर इंटिग्रल 0 to minus pi by 2 to pi by 2 log of 2 plus sin x upon 2 minus sin x dx is equal to 0. आन्सर मिळणार आहे. हे आहे आपलं फायनल इंटिग्रल्स. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. इंटिग्रल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 4 टू पाय बाय 4 x प्लस पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2x dx असं या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. नेहमीप्रमाणे आय मांडलेला आहे. इथे देखील दिसतंय आपल्याला की इथे मॅग्निट्यूड सेम आहे, अपोजिट साइन आहे. अशा वेळेला आपण जर ती प्रॉपर्टी युज करणार आहोत, परंतु इथे दोन फंक्शन दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण हे रिप्लेस करतो त्यात कुठल्याही प्रकारे फंक्शन रिप्लेस होताना दिसत नाहीये, किंवा आपण यात म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह डायरेक्ट येत नाही, पण आपण त्याला सेपरेट करून घेऊयात म्हणजे आपल्याला काहीतरी आयडिया येईल. तर सेपरेट करून मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2x dx आणि प्लस इंटिग्रल मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 1 अपॉन 2 मायनस कॉस 2x dx असं त्याला लिहिता येईल. याला आपण I1 मानून घेऊयात आणि हा इथे पाय बाय 4 आहे, तर हा पाय बाय 4 बाहेर लिहून हा संपूर्ण आपण I2 घेऊयात आणि सेव्ह दिस फर्स्ट. त्यात आपण I1 आणि I2 वेगवेगळे सॉल्व्ह करूयात. सुरुवातीला कन्सिडर I1 आहे इंटिग्रल मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स अपॉन, इथे मात्र आपण ऑड आणि इव्हन फंक्शनचा कन्सेप्ट वापरू शकतो. जर समजा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2x असेल तर एफ ऑफ मायनस एक्स जो आहे तो काय ते बघूयात. इन द प्लेस ऑफ एक्स रिप्लेस मायनस एक्स अपॉन 2 मायनस कॉस ऑफ 2 इंटू मायनस एक्स. तर हे रिप्लेस करते हा मायनस एक्स अपॉन हा 2 प्लस कॉस ऑफ 2x मिळतोय बघा, कारण मायनसच आहे तो, कारण कॉस ऑफ मायनस थिटा जो आहे तो कॉस थिटाच असतो. निगेटिव्ह अँगलचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण पाहिलेलं आहे, त्यानुसार म्हणजे आपल्याला फायनली जे आहे एफ ऑफ मायनस एक्स जो दिसतोय म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स आपल्याला मायनस एफ ऑफ एक्स मिळालेला आहे या स्टेटमेंट नुसार, कारण हा एफ ऑफ एक्सच आहे. म्हणजे याचा अर्थ हे जर स्टेटमेंट असं असेल तर याचा अर्थ असा होतोय की एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन, आणि जर ते ऑड फंक्शन आहे तर त्यात I1 जो आहे तो डायरेक्टली 0 येणार आहे. म्हणजे इथे I1 आणि I2 पैकी I1 जो आहे तो डायरेक्टली 0 मिळालेला आहे फर्स्ट मध्ये. आता पुढे कन्सिडर करूया I2. तर I2 काय दिलं बघा, इंटिग्रल मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 इथे 1 अपॉन 2 मायनस कॉस ऑफ 2x dx आहे. आता इथे मात्र आपण इव्हन आणि ऑड फंक्शनचा कन्सेप्ट जो आहे तो जर अप्लाय केला तर काय होईल बघा. हे फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे एफ ऑफ एक्स आहे 1 अपॉन 2 मायनस कॉस ऑफ 2x. रिप्लेस करून बघूयात, एक्स ऐवजी मायनस एक्स तिथे 1 अपॉन हा 2 मायनस कॉस ऑफ 2 मायनस एक्स. या पद्धतीने रिप्लेस केल्यावरती आपल्याला जे मिळतं ते असं आहे बघा, 1 अपॉन 2 मायनस कॉस ऑफ 2x तो मिळेल, कारण कॉस ऑफ मायनस थिटा तो कॉस थिटाच आहे, म्हणून आपल्याला परत एफ ऑफ एक्सच मिळतो आहे. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स हा एफ ऑफ एक्स मिळतो, याचा अर्थ एफ ऑफ एक्स इज अँड इव्हन फंक्शन. जर ते इव्हन फंक्शन आहे तर आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला या फंक्शनला म्हणजे हे जे इंटिग्रल आहे I2 याला सॉल्व्ह करताना 2 टाइम्स इंटिग्रल 0 टू पाय बाय 4 या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करता येईल. पुढे आपला हा टाइप जो आहे तो झालेला आहे. आपण असे टाइप जे आहेत ते यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. 1 अपॉन a प्लस बी कॉस थिटा किंवा 1 अपॉन
ए प्लस बी साइन थिटा या टाईपचे आपण जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. अशा एक्झाम्पल्स मध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायचो आणि सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करताना आपण tan x इज इक्वल टू टी सबस्टिट्यूशन करायचो, म्हणजेच x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ टी असे सबस्टिट्यूशन आपण करत होतो. त्यात मग हा x याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर x इक्वल dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx असं आपल्याला मिळेल. आणि आपल्याला अजून cos 2x पण लागणार आहे, तर cos 2x पण आपल्याला डायरेक्टली त्यातनं फाइंड करता येतो. तर तो cos 2x कसा फाइंड होतो, देअरफॉर cos 2x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अशा पद्धतीने cos 2x पण आपल्याला माहिती आहे. शिवाय लिमिट आपल्याला चेंज करायला लागणार, तर लिमिट कसं चेंज होईल, आता इथे व्हेन x इज इक्वल टू, जेव्हा x जो आहे तो 0 आहे, 0 टू पाय बाय 4 लिमिट आहे, x इज इक्वल टू 0, देन t इज इक्वल टू, म्हणजे आता हा जो t आहे इक्वल टू tan 0 येईल आणि tan 0 जो आहे तो 0 असतो, म्हणजे 0 या ठिकाणी x असताना t 0 झालेला आहे. आणि व्हेन x इज इक्वल टू, आता x ज्या वेळेला पाय बाय 4 असेल त्यावेळेला t इज इक्वल टू tan पाय बाय 4 येईल आणि tan पाय बाय 4 म्हणजेच काय असतो, तर 1, म्हणजेच इथे लिमिट चेंज झालाय. इन द प्लेस ऑफ x इक्वल टू 0, t इक्वल टू 0, x इक्वल टू पाय बाय 4 टू 1 या पद्धतीने लिमिट चेंज झालं. मग आपण ते I2 मध्ये व्हॅल्यूज ठेवूया. तर आपला I2 जो आहे तो I2 इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू 1 होईल. हे लिमिट होतं 0 टू पाय बाय 4, ते झालेलं आहे 0 टू 1. त्यानंतर इथे 2 टाइम्स होतं, तर हा 2, हा 1 अपॉन 2 आणि cos ऑफ 2x जो आहे तो आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि हा संपूर्ण जो dx आहे, dx ऐवजी 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा dx असं आपल्याला लिहिता येईल. 2 टाइम्स इंटिग्रल हा 0 टू 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 अपॉन, याला क्रॉस केलं तिथे येईल 2 प्लस 2 टी स्क्वेअर मायनस हा 1 आणि हा मायनस मायनस प्लस टी स्क्वेअर होऊन जाईल. आणि हा अपॉनचा 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर सॉरी, आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. इथे फक्त येईल तो dt, हे dt आहे विथ रिस्पेक्ट टू टी घेतल्यानंतर. तर हा इथे काय बघा 2 टाइम्स इंटिग्रल 0 टू 1, हा 1 अपॉन हा 2t स्क्वेअर आणि हा एक 3t स्क्वेअर, हा प्लस 1 आणि हा dt होईल. बाकी याला आपण आपल्या नेहमीच्या मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर इथे √3 टी स्क्वेअर लिहिता येईल आणि हा 1 स्क्वेअर, हा टॅन इनवर्सचा फॉर्म्युला आहे. तो टॅन इनवर्सचा फॉर्म्युला असा आहे 1 अपॉन, हा अपॉनला संपूर्ण टीचा कोएफिशिएंट घ्यायला लागतो आणि हा टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन ए घ्यायला लागतो, परंतु ते 1च आहे त्यामुळे आपण डायरेक्ट √3t लिहिणार आणि प्लस या ठिकाणी लिमिट जे आहे ते 0 टू 1 आहे ते सबस्टिट्यूशन करून द्यायचं आहे. यात आता सुरुवातीला अप्पर लिमिट जर आपल्याला पुट करायचं असेल तर अप्पर लिमिट सबस्टिट्यूशन करत असताना इक्वल टू 2 अपॉन √3 या ठिकाणी येईल आणि हा अप्पर लिमिट आहे 1, तर टॅन इनवर्स ऑफ √3 इंटू 1 आणि मायनस 0 होईल कारण लोअर लिमिट 0 आहे आणि टॅन 0 जो येतो 0 येतो, टॅन इनवर्स 0 म्हणून या ठिकाणी कसं लिहिता येईल. आणि हा 2 अपॉन √3 झाला आणि टॅन इनवर्स ऑफ √3 जो आहे तो आहे पाय बाय 3, म्हणजे आता या ठिकाणी पाय बाय 3 आपल्याला मिळेल आणि हा 2 पाय बाय 3 √3 असा आपल्याला I2 मिळतो आहे. आता आपल्याकडे I1 होता आणि I2 देखील आहे आणि आपण जे फर्स्ट ज्याला मानलेलं होतं त्यात ह्या व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे आहे. तर फर्स्ट बिकम्स, काय होतं आपलं फर्स्ट इक्वेशन जे आपण मानलं होतं I इज इक्वल टू I1 प्लस पाय बाय 4 इंटू I2 या पद्धतीने होतं. तर यात I1 आपण 0 फाइंड केलेला होता आणि आता I2 आपण फाइंड केलेला आहे पाय बाय 4 हा ऍज इट इज आणि I2 आहे 2 पाय बाय 3 √3. तर हा पाय इंटू पाय, पाय स्क्वेअर झाला आणि या 2 ने डिवाइड केलं 2 होईल, 3 दुने 6 म्हणजे 6 √3 या पद्धतीने आपल्याला I जो आहे म्हणजे इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10, I इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू 1 लॉग ऑफ x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx. या टाइपचे आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत ज्यात स्टँडर्ड सबस्टिट्यूशन दिसत आहे. हा एक्स स्क्वेअर प्लस 1 हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन मध्ये येतं, ज्यात आपण सबस्टिट्यूशन आणि एक्सप्रेशन त्याचं काय असेल त्यावेळेला आपण त्याला काय सबस्टिट्यूट करायचं हे पाहिलं आहे. अशा वेळेला जनरली आपला आयडेंटिटी तयार होते 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, त्यामुळे आपण एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट करूयात किंवा टॅन टी केला तरी हरकत नाही. याला डिफरन्शिएट केलं dx इज इक्वल टू येईल टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक्स स्क्वेअर थिटा आणि हा डी थिटा. लिमिट देखील चेंज होईल वेन नेहमीप्रमाणे आपण करतो आहोत. तर इथे हे इम्प्लाइज करतात थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर वेन एक्स इज इक्वल टू 0 थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ
tan इनव्हर्स ऑफ 0 इज इक्वल टू तो 0 लाच येतो. व्हेन x इज इक्वल टू 1, थिटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 1. आणि आपल्याला माहिती आहे की tan हा कधी 1 येतोय जेव्हा थिटा π/4 असेल त्यावेळेला, म्हणजे लिमिटही चेंज झालेलं आहे. तर I इज इक्वल टू इंटिग्रल, इथे 0 to 1 जे लिमिट होतं त्याच्याही 0 to π/4 असं लिमिट होईल. बाकी इथे चेंजेस जे आहेत ते आपल्या नेहमीप्रमाणे हा tan थिटा प्लस 1 आणि अपॉनला हा tan स्क्वेअर थिटा प्लस 1 सेक स्क्वेअर थिटा dx ऐवजी सेक स्क्वेअर थिटा डी थिटा आहे तो आपण टाकतो आहोत. इक्वल टू इंटिग्रल 0 to π/4 आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे. त्या आयडेंटिटीनुसार हा अपॉनला जो आहे तो सेक स्क्वेअर थिटा येईल. हा सेक स्क्वेअर थिटा आणि तो सेक स्क्वेअर थिटा पुढील स्टेपला कॅन्सल होईल. जी रिमेनिंग टर्म आहे ते आपण लिहूयात इक्वल टू इंटिग्रल 0 to π/4. इथे फक्त जे आहे लॉग ऑफ tan थिटा प्लस 1 एवढंच उरतं आहे आणि हा डी थिटा सेव इज फर्स्ट. आता हा जो फॉर्मॅट आलाय आयचा, तर हा फॉर्मॅट आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो युझिंग द प्रॉपर्टी. जी प्रॉपर्टी आपण आधीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात तिचा युज झालेला आहे ती प्रॉपर्टी आपण पुन्हा युज करूयात. तर इथे रिप्लेस करतो आपण थिटा ऐवजी π/4 मायनस थिटा. ती प्रॉपर्टी आपण युज करतो आहोत. इथे इंटिग्रल 0 to π/4 इन द प्लेस ऑफ ए π/4 इज हियर अँड लॉग ऑफ tan हियर π/4 मायनस थिटा प्लस 1 असं त्याला लिहिता येईल आणि हा डी थिटा. याला सिम्प्लिफाय करूयात. आपण इथे प्रॉपर्टी युज केलेली आहे युझिंग प्रॉपर्टी. इथे इंटिग्रल 0 to π/4 आणि लॉग ऑफ हा टॅन जो आहे तो ए मायनस बीचा जो फॉर्म्युला आहे तो आपण जर अप्लाय केला तर tan π/4 मायनस tan थिटा म्हणजेच 1 मायनस tan थिटा, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे त्याचा tan π/4 मायनस थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे. तर फॉर्म्युले पार्ट असतील तर ते अगदी इझी आहे. त्यात जास्त आपल्याला मेहनत करायचं काम येणार नाही. आणि हा डी थिटा. पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. इंटिग्रल 0 to π/4 लॉग ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना हा 1 मायनस tan थिटा आणि प्लस हा 1 प्लस tan थिटा येईल आणि अपॉनला येईल 1 प्लस tan थिटा आणि हा डी थिटा. हा tan थिटा मायनस प्लस कॅन्सल होऊन इंटिग्रल 0 to π/4 इथे येईल लॉग ऑफ हा 1 प्लस 1 2 आणि तो कॅन्सलच झालेला आहे tan थिटा मायनस tan थिटा आणि अपॉनला 1 प्लस tan थिटा डी थिटा. पुढे आपण लॉगचा जो कॉन्स्टंट लॉ आहे तो जर इथे अप्लाय केला तर इंटिग्रल 0 to π/4 लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस tan थिटा या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. त्यात अजून सिम्प्लिफाय होते. आपल्याला सेपरेट करूयात. इंटिग्रल 0 to π/4 हा लॉग 2 तर कॉमनच निघेल, कॉन्स्टंट आहे आणि 1 डी थिटा मायनस इंटिग्रल 0 to π/4. इथे हा आपला परत एकदा आय जो आहे तो रिपीट झालेला आहे. याच्या ऐवजी आपण आय लिहू शकतो. हा लॉग ऑफ 2 आणि याचं इंटिग्रेशन थिटा येईल आणि 0 to π/4 हे त्याचं लिमिट आहेच. मायनस हा आय आपल्याला मिळतो. हा आय इकडे पाठवल्यावरती हा आय प्लस हा मायनस आय इकडे त्यांना प्लस म्हणजे 2i होईल इक्वल टू लॉग 2 आणि इथे थिटा π/4 मायनस 0 असं टाकल्यावरती फायनली आपल्याला आय इज इक्वल टू 2 इंटू लॉग 2 इंटू π/4 असं मिळत आहे. हा 2 इकडे त्यांना डिवाइड झाला तर हा इकडे डिवाइड होईल. हा 4 दुने 8 केल्यानंतर आपल्याला फायनली जे आन्सर मिळत आहे ते असणार आहे 4 दुने 8 π/8 इंटू लॉग 2 हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल्स नंबर 11, 12 आणि 13 टाइपचे एक्झाम्पल्स आपले सोडवून झालेले आहेत. त्यात 11 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्यात एक्झाम्पल नंबरचं जे 8 आहे त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे असं सेपरेट करून आणि मग एक I1 आणि I2 मांडल्यानंतर हा इकडचा जो पार्ट आहे तो आपल्या रेग्युलर इंटिग्रलने सॉल्व्ह करून पहिलं फंक्शन जे आहे ते आपण ऑड किंवा इव्हन आहे हे चेक करून त्याचा आन्सर आपल्याला काढता येईल. कारण ते -1 to 1 दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड सेम आहे आणि साईन निगेटिव्ह आहे. तसंच 12 मध्ये पण या ठिकाणी मॅग्निट्यूड सेम आहे आणि साईन निगेटिव्ह आहे. याला तर डायरेक्टलीच तुम्ही जर x ऐवजी -x रिप्लेस केला तुम्हाला हे ऑड फंक्शन मिळतं म्हणजे त्याचा आन्सर डायरेक्टली 0 येईल. 13 टाइपचा एक्झाम्पल तिथे एक्झाम्पल नंबर 5 प्रमाणे आपण पाहिलेला आहे परंतु 5 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं नव्हतं. परंतु हे एक्झाम्पलला प्रॉपर्टी वापरलीच पाहिजे असं काही नाहीये. विदाउट प्रॉपर्टी वापरून सुद्धा आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आपण असे एक्झाम्पल सबस्टिट्यूशन मेथड मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. त्यात 1 - t बद्दल आपण
डायरेक्टली जर एक्स पुट करून दिला तर याला सिम्प्लिफाय केलं एक्स व्हेरिएबल मिळेल तर आपल्याला त्याचा आन्सर सहज मिळणार आहे. परंतु जर आपल्याला प्रॉपर्टी यूज करायचीच असेल, युजिंग प्रॉपर्टी जर आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण त्याला एक एक्झाम्पल म्हणून बघूयात की आपण प्रॉपर्टीचा यूज अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये कसा केला जातो. जसे की आता आय इज इक्वल टू इंटिग्रल हा 0 to 1 आहे, मी रिप्लेस करतो. इथे हा आपला ए आहे 1, इथे टी मायनस 1 मायनस टी आणि इथे 1 मायनस हा 1 मायनस टी. मी इथे फक्त रिप्लेस केलेला आहे टी ऐवजी 1 मायनस टी, कारण आपण ए मायनस एक्स असा तो जी प्रॉपर्टी आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती त्या प्रकारची प्रॉपर्टी आपण वापरतो आहोत. इथे आय इज इक्वल टू इंटिग्रल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर 1 मायनस 2t प्लस टी स्क्वेअर होईल आणि इथे फक्त स्क्वेअर रूट ऑफ टी उरेल हा dt, कारण इथे 1 आणि हा -1 कॅन्सल होऊ, हा मायनस मायनस प्लस टी होऊन जाईल, तो अंडर रूट टी राहील. हा रेस टू 1/2 असतो. आय इज इक्वल टू इंटिग्रल हा इथे टी रेस टू 1/2 मायनस 2 टी रेस टू 3/2 आणि प्लस हा टी रेस टू 5/2 असं लिहिता येईल आपल्याला, कारण हा टी रेस टू 1/2 आहे आणि तो प्रत्येकाला मल्टिप्लाय केला आणि पाया समान असताना घातांकांची बेरीज होते. या लॉ ऑफ इंडायसेस नुसार आपण या प्रकारे लिहू शकतो. मग पुढे फक्त यांचं इंटिग्रेशन काढायचं आहे, जे आपल्याकडे लिमिट दिलंय 0 to 1 तेवढंच फक्त आपल्याला एक वेगळेपणा आहे. बाकी आपण नेहमीप्रमाणेच टी रेस टू इथे काही 3/2 अपॉन 3/2, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स टू एन चा इंटिग्रेशन साठीचा एक्स टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, तो इथे अप्लाय करतोय. -2 इंटू टी रेस टू 3/2 प्लस 1 केला तर काय होईल बघा, हा 5/2 अपॉन 5/2 होईल, प्लस इथे टी रेस टू 7/2 अपॉन 7/2 होईल आणि इथे लिमिट आहे 0 to 1. पुढे हा 2/3 रेसिप्रोकल होऊन गेल्यानंतर आधी अप्पर लिमिट ठेवतोय तर रेस टू 3/2 मायनस हा 4/5 अगेन 1/5/2 अप्पर लिमिट आधी ठेवतोय, प्लस हा 2/7 इथे देखील 1/7/2. नंतर सगळे झिरोज असतील कारण प्रत्येक टर्म मध्ये टी आहे आणि लोअर लिमिट आपलं 0 सबस्टिट्यूशन केल्यानंतर रिमेनिंग जे असेल, आता बघा 1 काही पॉवर घेतली तरी पण आपल्याला 1च मिळतो, तो मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला तेच मिळणार आहे जे आहे ते. इथे मग 4/5 आणि हा प्लस 2/7 जो आहे तो ऍज इट इज असेल. बाकी याला आपण छेद समान करूयात. छेद समान करताना हा इथे 3 आहे तर 5 7 35 म्हणजे 2 इंटू 35 मायनस इथे 5 आहे 7 इथे 21 4 इंटू 21 प्लस इथे 7 आहे 3 5 15 2 इंटू 15 आणि अपॉनला या तिघींचा प्रॉडक्ट जो आहे तो घेतो आपण, किंवा 2 ने पण सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. अपूर्णांकांची बेरीज वगैरे की आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत तो या ठिकाणी युज करायचा. तर यांचा प्रॉडक्ट येईल 5 3 15 15 7 5 म्हणजे 105. ज्याला सिम्प्लिफाय करत हा 70 मायनस 84 आणि हा प्लस 30 अपॉनला 105. याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला काय मिळतं बघूयात. तर 70 मायनस 24 हा 14 आणि हा 30 म्हणजे 60 अपॉन 105 हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 14 इंटिग्रल 0 to π x sin x into cos square x dx. आता हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्या प्रॉपर्टीचा यूज करून जरी नाही सोडवलं तरी चालणार आहे. आपल्या मागील प्रकारामध्ये आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल जे पाहिलेले आहेत u इंटू व्हीच्या टाइपने आपण सोडवतो, परंतु u इंटू व्ही साठी आपल्याला फक्त 2च फंक्शनची गरज असते. इथे मला 3 फंक्शन दिसत आहेत, त्यांना आपल्याला 2 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेला आपण 1/2 जो आहे तो मी ऍडजस्ट करतोय. इथे ऍडजस्ट केल्यानंतर हा 2 sin x आणि ह्या cos square x मधला एक cos x इकडे लिहिला आणि इंटू हा cos x dx अशा प्रकारे लिहिलाय, कारण हा आपल्याकडे फॉर्म्युला तयार होतोय. हा फॉर्म्युला आहे डबल अँगल फॉर्म्युला, तो आहे x इंटू हा साइन 2x होईल आणि हा इंटू cos x dx. कारण आपल्याला स्क्वेअर नको होता, स्क्वेअर काढायचा होता म्हणून आपण या प्रकारची ऍडजस्टमेंट केली. त्यानंतर हा 1/2 अगेन आपल्याला ऍडजस्टमेंटची गरज आहे, हा 1/4 होईल. या ठिकाणी x इंटू हा 2 sin 2x, कारण अजून 2 फंक्शनचं कन्व्हर्शन जे आहे ते एका फंक्शन मध्ये होईल. यात परत हा 1/4 इंटिग्रल 0 to π आणि हा परत जो फॉर्म्युला तयार झाला आहे हा आपल्याकडे अगेन फॉर्म्युला आहे. हे आपण डिफॅक्टरेशन फॉर्म्युले जे पाहिलेले आहेत ते डिफॅक्टरेशन फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज करतो आहोत. त्यात हा जो सुरुवातीला आपण डबल अँगल वापरला फॉर्म्युला आणि हा आता आपण वापरतो आहोत तो डिफॅक्टरेशन फॉर्म्युला. तो काय आहे तर इथे साइन ऑफ, जसं आता 2 sin a cos b या प्रकारचा फॉर्म्युला होता, त्यानुसार 2x - x होईल आणि प्लस साइन
इथे आधी प्लस आणि नंतर हा मायनस 2x मायनस एक्स dx अशा पद्धतीने या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला यूज केलेला आहे. त्यानंतर आपण इथे इक्वल टू हा जो 1/4 आहे तो ऍज इट इज असेल 0 to पाय. नंतर आपण x ने मध्ये मल्टिप्लाय करूयात x इंटू हा साइन 3x होईल आणि प्लस हा x याला देखील मल्टिप्लाय होईल x इंटू साइन x फक्त तो होईल. अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन फंक्शन मध्ये त्याचं कन्व्हर्शन मिळालेलं आहे. आणि मग याला सेपरेट केल्यानंतर हा 1/4 इंटिग्रल 0 to पाय x साइन 3x dx प्लस इंटिग्रल 0 to पाय x साइन x dx या पद्धतीने आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. यात हे इथून पुढे जे आहे ते आपण सहज सोडवू शकतो कारण आपण यापूर्वी u इंटू व्ही चे फॉर्म्युले वापरून या प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेले आहेत आणि या दोघांचे आपण शेवटी लास्टला फक्त ऍडिशन करायची. फायनली आपल्याला त्यांचा आन्सर जे आहे ते सहज मिळू शकणार आहे. इथून पुढे आपल्याला ते सॉल्व्ह करता येऊ शकतं. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 15 I is equal to integral 0 to 1 log x upon under root 1 minus x square dx. यात आपल्याला स्टँडर्ड सबस्टिट्यूशन दिसत आहे 1 minus x square. जर आपण आयडेंटिटीचा यूज केला किंवा लॉजिकल थिंकिंगने जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी 1 minus x square आहे तर x is equal to आपण sin थिटा किंवा cos थिटा पुट करू शकतो. तर यात थिटा इज इक्वल टू आपल्याला जे मिळणार आहे ते आहे sin इनव्हर्स ऑफ x. सुरुवातीला याचा डिफरन्शिएट आपण करून dx इज इक्वल टू येईल cos थिटा आणि हा d थिटा. ज्या पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन केलंय त्यानुसार आपल्याला हे लिमिट देखील चेंज करायला लागणार. तर लिमिट चेंज करताना x इज इक्वल टू 0 असताना थिटा इक्वल टू sin इनव्हर्स ऑफ 0 येईल आणि तो येतोय 0. त्यानंतर x इज इक्वल टू 1 असेल तर थिटा इज इक्वल टू त्यावेळेला येणार आहे sin इनव्हर्स ऑफ 1 म्हणजेच π/2. म्हणजे आपण रिप्लेस केला इन द प्लेस ऑफ x 0 अँड रिप्लेस इन थिटा. तर अशा वेळेला आपल्याला जे लिमिट चेंज झालेलं आहे ते आपण आय मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे मिळेल 0 to 1 ऐवजी लिमिट झालेला आहे 0 to π/2. इथे येईल लॉग ऑफ. आता हे जे आपण चेंज केलेलं आहे x इज इक्वल टू रिप्लेस साइन थिटा इन द प्लेस ऑफ x अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि dx आहे cos थिटा इंटू d थिटा. याला अजून सिम्प्लिफाय केल्यानंतर हा लॉग ऑफ साइन थिटा ऍज इट इज असेल अपॉन अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे cos स्क्वेअर थिटा होईल आणि इंटू हा cos थिटा d थिटा. अगेन स्क्वेअर रूट काढल्यानंतर द स्क्वेअर रूट ऑफ cos थिटा इज cos स्क्वेअर थिटा इज cos थिटा. इंटिग्रल 0 to π/2 log of sin theta upon cos theta into cos theta d theta. Cos theta get cancelled. Remaining terms are integral 0 to π/2 log of sin theta d theta. एक प्रॉपर्टी आपण लास्टची प्रॉपर्टी 8 नंबरची प्रॉपर्टी जी आपण पाहिलेली आहे यापूर्वी ज्याला आपण चॅप्टरला सुरुवात केलेली आहे तर त्या प्रॉपर्टीचा इथे यूज जो आहे तो आपल्याला एकाच एक्झाम्पल साठी करायला लागणार आहे. ती प्रॉपर्टी अशी होती बघा इंटिग्रल 0 to twice a f of x dx is equal to इंटिग्रल 0 to a म्हणजे याचा तो हाफ होत असेल. अशा वेळेला f of x प्लस f of 2a मायनस x dx अशी ती 1 नंबरची प्रॉपर्टी आहे जिचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. या प्रॉपर्टीचा यूज केल्यानंतर बघा हा आय कसा कन्व्हर्ट होईल. इंटिग्रल 0 to a इथे a असताना म्हणजे ट्वाइस a असताना a येतोय म्हणजे याचा तो हाफ होतोय. π/2 चा जो हाफ होईल हाफ ऑफ π/2 तो π/4 होऊन जाईल म्हणजे इथे येईल π/4. हा लॉग ऑफ सुरुवातीला f ऑफ x ऍज इट इज आहे म्हणजे जिथे लॉग साइन थिटा ऍज इट इज असेल आणि नंतरचं जे सेकंड फंक्शन आहे त्यात मात्र ट्वाइस a मायनस एक्स होतोय म्हणजे रिप्लेस होतोय थिटा ऐवजी इथे ट्वाइस a आपला π/2 असणार आहे. π/2 मायनस एक्स तो होईल म्हणजेच लॉग ऑफ साइन π/2 मायनस इथे थिटा आहे एक्स ऐवजी म्हणून थिटा होईल आणि हा d थिटा ऍज इट इज. याला अजून सिम्प्लिफाय केल्यानंतर इंटिग्रल 0 to π/4 लॉग ऑफ साइन थिटा याला वेगळं सेपरेट करतोय प्लस हा जो लॉग ऑफ साइन थिटा आहे आपला परत हा साइनचा कॉस होईल कारण अलाइड अँगल मध्ये आपण पाहिलेलं आहे की जर साइन असेल तर साइनचा कॉस होतो ज्या वेळेला ते π/2 किंवा 3π/2 असेल अशा वेळेला आणि फर्स्ट क्वाड्रंट आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे म्हणून या ठिकाणी हे येईल लॉग साइन थिटा प्लस लॉग कॉस थिटा. अगेन लॉ ऑफ प्रॉडक्ट इंटिग्रलचा लॉ ऑफ प्रॉडक्ट जर आपण या ठिकाणी अप्लाय केला
तर त्या प्रॉडक्टनुसार इथे लॉग साइन थिटा इंटू कॉस थिटा असं मिळणार आहे आणि हा डी थिटा. त्यानंतर परत इथे 2 ची ऍडजस्टमेंटची गरज आहे कारण आपण परत फॉर्म्युला तयार करतो आहोत डबल अँगल फॉर्म्युला. तर 2 साइन थिटा कॉस थिटा आपण 2 ऍडजस्ट केला हा डी थिटा आणि परत हा 2 साइन थिटा कॉस थिटा मिळून आपल्याला इंटिग्रल 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ साइन 2 थिटा अपॉन 2 असं मिळणार आहे. यानंतर आपण परत हे जे एक्सप्रेशन आलेलं आहे लॉग ऑफ साइन 2 थिटा अपॉन 2 यात लॉग एम अपॉन एन म्हणजेच लॉ ऑफ कॉशंट आपण जर या ठिकाणी अप्लाय केला तर परत यात त्याला आपल्याला असं लिहिता येईल आय इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 4 आणि लॉग ऑफ साइन 2 थिटा मायनस लॉग 2 अशा पद्धतीने परत ते दोन फंक्शन्स मध्ये कन्वर्ट करता येईल. आता यात हा लॉग 2 चं इंटिग्रेशन आपण सहज काढू शकतो. फक्त हा पार्ट जो आहे तो वेगळा करून घेऊयात. इंटिग्रल 0 टू पाय बाय 4 हा लॉग ऑफ साइन 2 थिटा ऍज इट इज डी थिटा मायनस लॉग 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे इंटिग्रलच्या बाहेर आपण त्याला कॉमन काढू शकतो. इंटिग्रल 0 टू पाय बाय 4 आणि या ठिकाणी 1 डी थिटा असेल कारण आपल्याला 1 चं इंटिग्रेशन माहिती आहे. बाकी हा जो पार्ट दिसतोय आपण I1 मानून घेऊयात कारण याला आपल्याला सेपरेटली सोडवायला लागणार. आणि हा जो दिसतोय याचं इंटिग्रेशन डायरेक्ट निघतं आहे याचं आहे थिटा आणि आपलं अप्पर आणि लोअर लिमिट ऍज इट इज 0 टू पाय बाय 4. इंटिग्रल हा I1 मायनस याचं इंटिग्रेशन डायरेक्ट निघालेलं असल्यामुळे आपण ही व्हॅल्यू जी आहे ती अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट लिहिल्यानंतर I1 मायनस पाय बाय 4 इंटू लॉग 2 हा आपला आय जो आहे तो सिम्प्लिफाईड आपल्याला मिळणार आहे. यातला फक्त आता जो I1 आहे तो आपण वेगळा सेपरेटली कन्सिडर करून घेऊया. तर I1 इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ साइन 2 थिटा डी थिटा. याला आपण सेपरेट सॉल्व्ह करूयात. हे जे काही दिसतं आहे याला आपल्याला आता सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करून सोडवता येणार आहे. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण पाहिलेलं आहे की यात जी व्हॅल्यू आपण ज्याच्याबद्दल सबस्टिट्यूशन करतो आहोत त्या व्हॅल्यूचा आपण या ठिकाणी युज करतोय. तर इथे 2 थिटा जो आहे तो आपल्याला ऑड वाटतोय कुठेतरी म्हणून आपण त्याच्याबद्दल जे आहे ते एक नवीन व्हेरिएबल टाकणार आहोत. तो आहे I1 इज इक्वल टू पुट 2 थिटा इज इक्वल टू टी. कारण आपलं जे व्हेरिएबल एक्स वापरला गेलेला आहे व्हेरिएबल थिटा वापरला गेलेला आहे म्हणून आपण नवीन व्हेरिएबल वापरला तो आहे टी. तर थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळते टी अपॉन 2. याला डिफरन्शिएट केलं तर डी थिटा इज इक्वल टू येईल 1 अपॉन 2 इंटू डी टी. शिवाय लिमिट चेंज करायला लागणार व्हेन. आता ज्या ज्या वेळेला लिमिट दिसते 0 टू पाय बाय 4 तो लिमिट चेंज होईल व्हेन थिटा इज इक्वल टू 0 टी इज इक्वल टू 2 टाइम्स 0 म्हणजेच 0 अँड व्हेन थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 रिप्लेस इन द प्लेस ऑफ थिटा इज पाय बाय 4 2 इंटू पाय बाय 4 इक्वल टू येईल पाय बाय 2. ते लिमिट चेंज झालेलं आहे ते लिहूयात. I1 इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 2. ज्या ठिकाणी लिमिट होतं 0 टू पाय बाय 4 रिप्लेस झालेलं आहे 0 टू पाय बाय 2 आणि इथे लॉग ऑफ साइन 2 थिटा ऐवजी आपण फक्त टी लिहिलाय आणि याच्या ऐवजी जो आहे डी थिटा ऐवजी तो येईल 1 अपॉन 2 इंटू डी टी. 1 अपॉन 2 जो आहे तो ओव्हरऑल कॉमन निघेल इंटिग्रल 0 टू पाय बाय 2. इथे येईल लॉग ऑफ साइन टी dt. आणि अजून एक प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत की व्हेरिएबल जरी वेगवेगळे असले फक्त आपलं जे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जे आहे ते सेम असायला पाहिजे तरी आपण त्या ठिकाणी त्याचा चेंज करू शकतो. म्हणजे इथे हा 1 अपॉन 2 इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 याच्या ऐवजी मी सेपरेट दुसरं जे व्हेरिएबल आहे ते अप्लाय करू शकतो. आता मी इथे याच्या ऐवजी ते टाकलेलं आहे कारण आपल्याकडे प्रॉपर्टीज आहे. इंटिग्रल 0 टू a टू b असेल f ऑफ x dx इक्वल टू इंटिग्रल a टू b f ऑफ t dt. आपण वेगळ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस करते इंडिपेंडेंट आहे व्हेरिएबल वरती. मेन आपल्यासाठी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ह्या दोघी व्हॅल्यू जे आहेत त्यांच्यावरती ते इंटिग्रल जे आहे डिफरंट इंटिग्रल डिपेंड असते याच्यावर नसते. त्यामुळे तर त्यानुसार हा जो आपल्याला मिळतो आहे परत आपला जो आय होता तो परत आपल्याला मिळालेला आहे ज्याला आपण फर्स्ट नाव दिलेलं होतं तो आय आपल्याला रिपिटेशन मध्ये मिळालेला आहे. आणि आता हा I1 जो आहे तो सिम्प्लिफाईड करून आपल्याला असा मिळाला. आता पुढे ज्याला आपण नाव देऊयात सेकंड. हे सेकंड आहे त्याला फर्स्ट नाव दिलं होतं आपण जे इंटिग्रल आपलं आय होतं मानलेलं. त्यानुसार आता ह्या व्हॅल्यू जर आय मध्ये सबस्टिट्यूशन केल्या तर आय इज इक्वल टू I1 आहे 1/2 आय मायनस हा पाय बाय 4 लॉग 2. याला सिम्प्लिफाय करताना हा आय मायनस 1/2 आय इज इक्वल टू
इथे येईल -π/4 log2 आणि फायनली हा सिम्प्लिफाय ज्या वेळेला करूयात तर इथे I/2 इक्वल टू -π/4 log2 असं येईल आणि नंतर फायनली याला 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे येईल -π/2 इंटू log2 हे असणार आहे. तर I इज इक्वल टू इंटिग्रल, कारण मागे आन्सर जे आहे ते या पद्धतीने दिलेलं आहे, तुम्ही कन्फ्युज व्हाल म्हणून ही मायनस साईन जर आपल्याला नको हवी असेल इथे आपण याला log ऑफ 1/2 असंही करू शकतो, कारण इथे हा रेस टू -1 होईल आणि तो 1/, त्याला लिहिता येईल 1/2 लॉ ऑफ इंडक्शनचा यूज करून. या एक्झाम्पल सोबतच ही एक्सरसाइजच नव्हे तर हे चॅप्टर देखील या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत.